आयुष्य इतकं कठीण होऊन जातं की आईला स्वतःपेक्षा तिच्या लेकरांची काळजी जास्त वाटते आणि शेवटच्या क्षणीही ती एकच गोष्ट करत असते, तिच्या लेकराला आपल्या कुशीत घट्ट कवटाळायचं. कारण तिच्यासाठी जग संपलं तरी चालेल, पण तिचं बाळ एकटं राहू नये. ती म्हणजे आई. ती कधी सोडून जात नाही. ती फक्त कायमची आपल्या लेकराला मिठीत घेऊन शांत होते. मरण येईपर्यंत जी लेकराला एकटं सोडत नाही ती म्हणजे आई. न्यूज तर आपण सगळ्यांनी बघितली आणि ही घटना बघितल्यानंतर खरंच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर अशी घटना कोणाबरोबरही होऊ नये अशी देवाचरणी प्रार्थना. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. अक्षदाच्या माळा तर सगळ्यांनाच खूप आवडल्या आणि त्या अक्षदाच्या माळा सिंपल पद्धतीने कशा करायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर तांदूळ घेतले आहे. आता या तांदळाला ना बिलकुल पाणी लावायचं नाही आणि जर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं असेल तर तूप घ्यायचं थोडंसं आणि तुपात लावायचं. तर नाहीतर आपले ॲक्रेलिक कलर असतात ना ते आणायचे आणि तेल ते थोडे टाकायचे, पण आहे ना ते सुकवायचे लगेच, कारण तांदूळ लगेच एकमेकाला चिटकतात. तर तसंही करू शकता, पण पांढऱ्या ह्याचेही खूप छान दिसतात म्हणून मी पहिल्यांदा आहे ना तुम्हाला पांढऱ्या ह्याचेही करून दाखवते. तर तांदूळ घ्यायचा आहे आणि फुलाची वेणी बनवतो तसंच बनवायची आहे. आता दोरा मी ही आहे ना एक फळी घेतली आहे. जर तुम्हाला फळी नसेल तर तुम्ही एका ताटाला अशी डबल गुंडाळायचं आणि गाठ मारून घ्यायची आणि एक सिंगल दोरा आहे बांधून घ्यायचा आणि त्याने अशी गाठ मारते तशी मारायची. तांदूळ ठेवायचा आणि तो तांदूळ आपल्याला एका साईडनं दुसऱ्या साईडकडे टाकायची दोरी आणि ते खालतून वळवायची. ही प्रोसेस आहे ना आपल्याला सेम करावी लागते. जर आपण कधी इकडल्या साईडनं दोरा घेतला तर ते आपल्याला चुकू शकतं आणि तांदूळ आहे ना खूप लवकर निघतो, त्यामुळं काळजी तेवढीच घ्यावी लागते. आता मी तर बनवलेच होते, पण मुलालाही बनवण्याचा काही मोह आवरला नाही, तर त्यालाही बनवायच्या होत्या. तर तोही खूप छान बनवते. आणि आता शनिवार होता, तर शनिवारी मी घरातील निगेटिव्हिटी काढण्यासाठी असं धूप घेते, त्याच्यामध्ये भीमसेन कापूर, विलायची, आता याच्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी टाकू, तमालपत्र या गोष्टी मी कधी टाकते, तर कधी कधी फक्त दालचिनी लवंग टाकते. आपल्या आपल्या ह्याच्यानुसार असतं, पण या गोष्टी लावायच्या कारण आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण शनिवारी तरी हा उपाय केला पाहिजे. पण खूप छान वाटतं. तसं लुबान म्हटल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये इतकी छान स्मेल येतं घरामध्ये आणि त्यामुळंही बहुतेक की घरामधील आपली निगेटिव्हिटी कमी होते. तर शनिवारी हा उपाय मी आवर्जून करते. रोजही केला तरी संध्याकाळी आपण दिवाबत्तीच्या वेळेस केला तरी चालतो, पण आहे ना किमान शनिवारी तरी करते. आणि घरातील जाळं जळमटं काढायची या गोष्टी मी आवर्जून शनिवारी करते. उन्हाळा आला की आपल्याला कुल्फी आईस्क्रीम खावंसं वाटतं, तर आज मी बनवायला घेतले घरच्या घरी छानपैकी दुधापासून कुल्फी. तर आता ही कुल्फी आहे ना किती सिंपल पद्धतीने आणि पटकन होते. तर आता इथं साखर एका कढईत घेतली आहे आणि त्या साखरेत न पाणी टाकता आपल्याला गरम करायचे, म्हणजे वितळायचे आहे. आणि दुसरीकडे ना इथं मी अर्धा लिटरच दूध घेतलं आहे आणि ते दूध आपल्याला गरम करायचं आहे आणि तोपर्यंत साखर आहे ना एकदम मेल्ट झाली पाहिजे. तर इथं दूध मी गरम करून घेणार आहे, कारण आपल्याला ते दूध नंतर साखरेत ओतायचं आहे, त्यामुळं ते अगोदर गरम करून घ्यायचं आहे. साखर मेल्ट व्हायला ना थोडा वेळ जातो, पण आहे ना आपल्याला हा हलवावं लागतं, कारण आहे ना साखर करपू शकते. त्यामुळे ना ते मेल्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं असं हलवत राहावं लागतं आणि लगेच मेल्ट होते. खूप उशीर जात नाही याच्यात, पण याचा आहे ना टेस्ट वेगळीच लागते. आपण जे साखर टाकतो ना त्याच्यापेक्षा याची जरा टेस्ट वेगळी असते. आपण जे बाहेर खातो ना तशी टेस्ट येते, त्यामुळं मग अशी पद्धत. आता इथे साखर वितळल्यानंतर तिचा थोडा कलर चेंज होतो. त्याच्यामध्ये मी दूध ओतून घेतलं आहे. पहिल्यांदा आहे ना आपण जेव्हा दूध ओततो ना तेव्हा ती साखर असं कडक होते, पण ते नंतर लगेच दूध गरम झाल्यानंतर लगेच निघते आणि ते दुधामध्ये आहे ना एकदम मिक्स होते. त्यामुळं दुधाचा कलरही चेंज थोडासा होतो, पण छान दिसतो, पण टेस्टमध्ये खरंच खूप छान लागतं. आईस्क्रीमपेक्षा आहे ना ही कुल्फी खायला तर इतकी छान लागते. आणि आता तिला घट्टपणा येण्यासाठी आता आपल्या घरातील जे काजू बदाम, आता इथं मी 10-15 काजू बदाम टाकलेत. आता तुम्हाला काजू जास्त आवडत असेल तर काजू टाकायचे, बदाम जास्त आवडले तर बदाम टाकायचं. तर आता तेवढे थोडंसं मी पाण्यात भिजवून ठेवले होते आणि ते आपल्याला मिक्सरवर बारीक करून हे नंतर आपल्याला त्या दुधात टाकायचे. त्यामुळे ना कुल्फीला त्याचं एकदम छान घट्टपणा येतो. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यामध्ये कस्टर्ड टाकलं तरी चालतं. आता इथे आहे ना मी बाजूला दूध घेतलं होतं आणि हे दूध आहे ना एकदम मलाईचं होतं, तर त्या दुधामध्ये मी थोडं कस्टर्ड पावडर 1 चमचा टाकली आहे. त्यामुळं अजून जास्त कलरही छान येतो आणि चव बी खूप छान लागते.
कस्टर्डमुळं थिकनेसही चांगला येतो. आणि कस्टर्ड पावडर आपल्याला डायरेक्ट दुधामध्ये टाकता येत नाही, आपल्याला ते अगोदर थंड दुधामध्ये कालवून घ्यावं लागते, नाही तर त्याच्या गाठी होतात. त्यामुळे ही कस्टर्ड पावडर ही मी त्याच्यात टाकली, त्यामुळे ना ते दोन्हीची टेस्ट ही खूप छान लागते. आणि ही पद्धत मी आहे ना खूप दिवसापासून या पद्धतीने करते. आणि खीर करायची म्हणली तरी आहे ना ही पद्धत हे करायची. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून काय मखाना टाकू शकता. मखाण्याची खीर करताना मी अशी या पद्धतीने करते. तशीच मी कुल्फी करायची, तशीच मखाण्याची खीर बनवते, त्यामुळे घरात सगळ्यांनाच आवडते. ही खीर म्हणा, कुल्फी म्हणा, चवीला इतकी अशी या पद्धतीने केल्यामुळं छान लागते ना. आणि मला तर खूप आवडते तशा पद्धतीने. आणि बाहेर जी कुल्फी मिळते ना सेम टेस्ट त्याची लागते. तर असो, आता आहे ना उन्हाळा असल्यामुळे ना संध्याकाळी तुम्ही गॅसपाशी उभा राहा, दुपारी उभा राहा, नाही तर संध्याकाळी उभा राहा, इतकं गरम होतं. पण हे कामं केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो. तर असो, तर इथं आहे ना दूध मी घट्ट करून थोडंसं घेतलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जर फ्लेवरचं करायचं म्हटलं तर आता मँगो खूप असतात बाजारात. तर आता इथं मी आहे ना एक आंबा घेतला आहे आणि ते केशर आंबा आहे. तर याचा फ्लेवरही खूप छान लागतो. फक्त आपल्याला थोडीशी साखर टाकावं लागते. आता मी थोडीशी साखर कमी पडली माझ्याकडनं आंब्याच्या ह्याच्यात, नाहीतर आहे ना मँगोची ही खूप छान लागते. आता हे घट्ट झाले तर आपल्याला आहे ना घट्ट झाल्यानंतर इतक्यापर्यंत घट्ट करायचं आणि जे साईडला लागले ना तेही मी काढून घेते, त्यामुळं त्याच्याही घट्टपणा व्यवस्थित होतो. पण कुल्फी आहे ना असे घट्ट झाल्यानंतरच आपल्याला सेट करता येते, नाहीतर आहे ना ती पातळ राहते खूप वेळ, सेट लवकर होत नाही. त्यामुळे थोडासा घट्टपणा दुधामध्ये आला पाहिजे. तर अशा पद्धतीने घट्टपणा आला आहे. तर आता याला आपल्याला आहे ना प्रॉपर थंड करून घ्यायचं आहे. आणि प्रॉपर थंड केल्यानंतर बघा इतका घट्टपणा आला आहे त्याला. तर एवढा घट्टपणा आल्यानंतर तुम्ही तसंही कुल्फी करायला ठेवू शकता. पण आहे ना एकदम स्मूथ बाहेरच्यासारखी कुल्फी पाहिजे असेल ना तर आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायचं याला. तर मिक्सरवर फिरून घेताना फक्त आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि एक पल्स मोडवर हे करायचं, म्हणजे जास्त ही आपल्याला हे नाही करायचं. फक्त त्याच्यामध्ये टेक्स्चर एकदम क्रीमी झाला पाहिजे असं करून घ्यायचं. त्यामुळे ना कुल्फी एकदम अशी स्मूथ होते आणि खायलाही खूप छान लागते, कारण टेस्ट सगळे एकत्र येतात त्याच्या. तर अशी कुल्फी आहे ना आपण खूप वेळेस विचार करतो की करायची आणि मीही तसंच करते. तर यावेळेस माझी कुल्फी झाली. आणि हे ना कुल्फीचे मी मोल्ड घेऊन आले होते त्या दिवशी डीमार्टला गेल्यानंतर. आहे ना डीमार्टमध्ये हे काहीतरी 69 का 59 रुपयाला मिळतं, पण खूप छान क्वालिटी आहे आणि कुल्फी आपली छान सेट होते याच्यामध्ये. आता एवढ्या साऱ्या ह्याच्यासाठी आहे ना एवढं काही सफिशियंट होत नाही, पण मुलांना याचीच कुल्फी बाहेर मिळते तसं तयार होतं, त्यामुळं त्यांना याच्यातील खूप आवडते. त्यामुळं मग मी आवर्जून हे घेऊन आले, कारण आपल्याला दरवर्षीच लागणार आहे, कारण मुलांना या गोष्टी तर खूप आवडीनं खातात. आणि ते ज्या गोष्टी आवडीनं खातात ते आपल्याला करायलाही खूप छान वाटतं. आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं ते खाताना निघते, तर त्यांना आवडीनं ते खातात. कलरिंग म्हटलं की मुलांना कलर जेवढे छान आपण करतो तर ते त्यांना बघूनच खाण्याची इच्छा होते, कारण नाहीतर त्यांचे खूप नखरे असतात खाण्याचे. आणि आता ते जो मँगो घेतला होता ना तोच मी त्या बॅटरमध्ये टाकला आणि तो बारीक करून घेतला. आणि त्याच्यामध्ये थोडी वरतून साखर टाकायची. माझ्याकडनं थोडीशी कमी पडली तर थोडीशी तुम्ही साखर टाकू शकता. माझ्याकडून थोडीशी साखर कमी पडली होती मँगोच्या ह्याच्यात, त्यामुळे ना, कारण अगोदर जेवढी साखर टाकली होती ते पूर्ण दुधासाठी होती, पण आंब्यात थोडासा आंबटपणा असतो, त्यामुळे आपल्याला वरतून थोडीशी साखर टाकावी लागते. तर मी आहे ना असा फॉईल पेपर लावला आहे जेणेकरून लवकर सेट व्हावे. आणि वरतून आहे ना बर्फ तयार होतो, म्हणून असं आपल्याला झाकून सेट करायचं. आता हे मी आहे ना रात्री बनवली कुल्फी आणि अशी ठेवून दिली, जेणेकरून व्यवस्थित रात्रभर सेट होईल आणि मग सकाळी आपल्याला खाता येईल. पण मुलांना काही त्याचं वाट बघायची नसते, त्यांना सारखं जाऊन बघायचं असतं आणि ते फ्रीज उघडतात बंद करतात, त्याच्यामध्ये ना त्याला वेळ जातोच. तर असं त्यांना आवडीच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. बाहेरून प्रत्येक गोष्ट आणण्यापेक्षा कधी कधी आपल्या हातानं केलेल्याही छान वाटतात. तर आता तुम्हाला सेट झाल्यानंतर दाखवते की कुल्फी किती छान अशी निघली आहेत आणि खूप छान टेस्टला तर एकदम अप्रतिम आणि मुलांना म्हणजे खूप आवडल्या. आणि ही जी आपली आहे ना दुधाची आहे ती आहे. आणि तुम्हाला आहे ना मी जे आंब्याची केली होती ना, मी हे असे सगळेच काही बसत नव्हतं, त्यामुळं जे कुल्हड कप आहेत ना त्याच्यातच करायला घेतले. आणि त्याचं स्ट्रक्चर लवकर निघत नव्हतं. आणि जे माझ्याकडे ना आईस्क्रीमच्या अगोदरच्या काड्या होत्या ना, तर तेच मी याच्यामध्ये घातल्या आणि ते आईस्क्रीम काढलं, तर ते खूप छान दिसायला खूप छान दिसत होत्या आणि चवीला तर अप्रतिम अशा झाल्या होत्या.
तर तुम्ही नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.